तरुणाईमध्ये तर सर्रासपणे सिगरेट पिणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायला लागलं आहे आजकाल. तर अशी एखादी केस जर तुम्ही सांगाल की या तरुणाईचे डोळे उघडले पाहिजे, की आपण माहीत आहे कारण एवढे सगळे एज्युकेटेड आहे की यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पण तरी बेसिकली काय आहे की प्रत्येकाला असं वाटतं की ठीक आहे, मला काही प्रॉब्लेमच नाही आहे. परंतु दुर्दैवाने मी असं सांगेल की आजही आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज रोज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना असा काही एखादा अनुभव किंवा असा काही सन्मान जो मिळाला, तुम्ही एवढ्या लोकांना जीवनदान देता, कॅन्सरमुक्त करता, तर नक्कीच तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देऊन जात असणार, खूप प्रेम देऊन जात असणार. तर असा एखादा काही प्रसंग आला का किंवा अशी अनोखी भेट कधी मिळाली का? दुसरं जे पॅकेट होतं ते मला लक्षात नाही आलं. तर म्हटलं हे काय आहे. त्यांनी सांगितलं ती उंटाची जीभ आहे म्हणे. मला एकदम असं आश्चर्याचा धक्काच बसला. मला उंटाची जीभ. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहल अमृतकर आणि 21 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अगदी नामांकित असे डॉक्टर आज आपल्या सोबत इथे आहे आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत लंग्स कॅन्सरविषयी. तर मग खास नामांकित असलेलं, प्रतिष्ठित असलेलं असं नाव आपल्या सगळ्यांसोबत आहेत डॉक्टर राज नगरकर. खूप खूप नमस्कार. खूप खूप स्वागत सर तुमचं. Thank आणि you. खूप आम्ही अभिमान समजतो की तुम्ही नाशिक नगरीमध्ये आहात असं. खूप 21 पासूनचा हा प्रदीर्घ अनुभव, या सर्व क्षेत्रामध्ये चाललेलं हे कामकाज कसं वाटतं सर बघताना? एवढं सगळ्यांना जीवनदान देताय तर बेसिकली कसं आहे की प्रत्येक जर्नी आपण ठरवून कवर करत नाही. म्हणजे कधी माझा वैद्यकीय पार्श्वभूमी बघितली तर 15 दिवस इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी आहे मी. परंतु काही कारणास्तव कुटुंबामध्ये कॅन्सरचं अचानक न कळत नकोसा असणारा पाहुणा आला आणि ती काही कुठेतरी वाट बदलली. असं वाटलं की इंजिनिअरिंगपेक्षा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर कधी आपण गेलो तर आपल्या कुटुंबियाची सेवा करायला जास्त सोपं होऊन जाईल. आणि तिथे कुठेतरी ची दिशा बदलली. आणि वैद्यकीय शिक्षण घेत असताना इंटेन्शन, गोल फार क्लिअर होता की होईल तर कॅन्सर सर्जनच होईल. आणि त्यातनं जो प्रवास सुरू झाला आणि सुरुवात मुळात कुठेतरी इमोशनली होती. म्हणजे डॉक्टर होण्याचा निर्णय जो होता हा मेंदूनी घेतलेला नव्हता, तो हृदयाने घेतलेला होता. त्यामुळे MBBS, MS पुढील शिक्षण टाटामध्ये 5.5 वर्षाचा जो काही अनुभव घेतला, त्यानंतर इंग्लंडमध्ये होतो. तिथे भरपूर अपॉर्च्युनिटीज होत्या, परंतु आपली मायभूमी परत ये असं म्हणत होती किंवा परिवार असा म्हणत होता की लवकर ये कारण आम्हाला तुझी आवश्यकता आहे. आणि आज नाशिकचा जो परिवार आहे किंवा मी आज म्हणतो की माझं कुटुंब आज मानवता परिवार 1500 जणांचं कुटुंब आहे. आणि जो एक्सटेंडेड परिवार झाला आहे तो 3 लाखपेक्षा जास्त पेशंट्सचा झालेला आहे. सो नाशिकनी मला काय दिलं आहे तर कदाचित 1500 जणांचं कुटुंब दिलं आणि 3 लाख जणांचं एक्सटेंडेड कुटुंब दिलेलं आहे असं मी म्हणेन. परिवार दिला सर. हे सगळं कुटुंब जपताना अनेक जणांना जसं मी म्हणाले जीवनदान दिलं. लंग्स कॅन्सर असं म्हटलं जातं की त्याचे सिम्पटम्स लवकर दिसत नाही. तर अशी एखादी केस तुम्ही बघितली आहे की जिचे सिम्पटम्स लवकर दिसले आणि लवकर उपचार दिला, आणि अशी एखादी केस जिचे सिम्पटम्स खूप लवकर दिसले नाही पण तरीही त्यांना जीवनदान देण्यात आपण यशस्वी ठरलो? बेसिकली लंग कॅन्सर किंवा मुळात फुफ्फुसाचा कर्करोग. फुफ्फुसाच्या कर्करोगाचं भारतामध्ये प्रमाण खूप आहे. म्हणजे साधारणपणे 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती लागणारा हा कर्करोग आहे. परंतु अनफॉर्च्युनेटली जे 4 स्टेजेस असतात कॅन्सरचे, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी स्टेज. चौथी स्टेज म्हणजे आपण लास्ट स्टेज म्हणतो किंवा पहिली स्टेज म्हणजे अगदी अर्ली स्टेज म्हणतो. आज भारतामध्ये पहिल्या स्टेजमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या 2% कमी आहे. आणि लास्ट स्टेजमध्ये निदान होणाऱ्या कॅन्सरची रुग्णांची संख्या 50% जास्त आहे. त्याचं मुळात कारण असं आहे की थोडंसं अज्ञान, आणि अज्ञान असतानाच आपल्या समाजामध्ये तितकंच TBचा प्रादुर्भाव जो आहे
त्याच्यामुळे बरोबर. बरेचसे सिम्पटम्स जे असतात ते टीबीचे आणि कॅन्सरचे एकसारखे असतात. चालेल. आणि आपलं मुळात DNA आहे की अंगावर काढण्याचं. काय म्हणजे असं कधीच कोणी नाही भेटत की बाबा मला 2-4 दिवस झाले खोकला येतोय, बरं नाही वाटत आहे, मी एक्सरे काढला आणि मी तुमच्याकडे आलो. युजुअली असतं की 4-6 महिने, वर्षभर. आणि मग जेव्हा ती लक्षणे वाढत जातात तेव्हा कुठेतरी आपण डॉक्टरांकडे जातो. आणि मग तिथे पुन्हा एक तर चक्र सुरू होऊन जातं. आधी डॉक्टरांकडे गेलं की खोकला असेल तर मग खोकला आहे तर मग तो कदाचित दमा असू शकेल, इन्फेक्शन असेल, व्हायरल असेल, मग ह्या गोळ्या घेऊन बघा, त्या गोळ्या घेऊन बघा, मग डॉक्टर बदला. आणि हे सगळं करत करत जेव्हा त्रास असह्य व्हायला लागतो मग आपण कुठे CT स्कॅन किंवा पुढील टेस्ट करून मग निदानाच्या दिशेला येतो. पण इतकं सगळं असताना मागच्या 2 दशकांमध्ये निश्चितपणे कॅन्सरच्या उपचारामध्ये खूप फरक पडलेला आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे अगदी प्राथमिक अवस्थेच्या निदानाचं प्रमाण जरी 2-3% अजून आहे तरी ते पेशंट्स पूर्ण बरं होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि लास्ट स्टेजच्या कॅन्सरसुद्धा हारलेलं युद्ध नाही राहिलेलं. त्यांनासुद्धा आपण उपचाराच्या माध्यमातून आयुष्य आणि वाढवू शकतो आणि क्वालिटी आयुष्य वाढवू शकतो. आपण जे विचारलात की असे कुठले पेशंट्स आहेत का की ज्यांना आपण म्हणजे स्मरणात राहतील असे, तर लहान मुलांमध्ये सुद्धा फुफ्फुसाचे कॅन्सर्स असतात. असा एखादा पेशंट? मी साधारणपणे 2 वर्षापूर्वी एक 14-15 वर्षाचा मुलगा माझ्याकडे, त्याचे नातेवाईक आले आधी, म्हणजे पालक आले आणि तो एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो व्हेंटिलेटरवरती होता. अरे बाप. कारण त्याच्या फुफ्फुसामध्ये जी गाठ होती तिने इतकं मोठं रूप धारण केलेलं होतं की संपूर्ण एक बाजूचं फुफ्फुस कंप्रेस्ड होतं, हृदयाला पुश करून तो ट्यूमर दुसऱ्या बाजूला चालला होता. आणि व्हेंटिलेटरवरती असल्याकारणाने त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी थोडीशी असमर्थता व्यक्त केली होती की याचं ऑपरेशन करणं अतिशय अवघड आहे. बायोप्सी केली तर त्याला एक खूप दुर्मिळ प्रकारचा असा फुफ्फुसाचा कर्करोग होता जो शरीरात अन्य ठिकाणी पसरण्याची क्षमता कमी असते, तिथले तिथेच वाढतो. त्याचे चॅलेंजेस असतात की तो वाढत असतो आणि हृदयावरती दाब देतो, फुफ्फुसावरती दाब देतो आणि त्यामुळे स्वाभाविक त्याला दम लागत होता आणि त्याला दम काही महिन्यांपासून लागत होता. परंतु दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही, ते वैद्यकीय सल्ला घेत होते, परंतु तो वैद्यकीय सल्ला घेत असताना सुद्धा त्याची लक्षणे काही कमी होत नव्हती आणि त्याच्या टेस्टला करायला वेळ लागला आणि व्हेंटिलेटरवरती त्याला शिफ्ट करण्यात आलं होतं हॉस्पिटलमध्ये. आणि त्यावेळेस लहान मुलं म्हटले की पूर्ण कुटुंब अतिशय इमोशनली अटॅच्ड असतं आणि त्याचे इमोशन्स खूप हाय लेवलला असतात सर्वांचेच. अशा याच्यात आपण मेजर सर्जरी आणि त्या सर्जरी करण्यामध्ये सुद्धा जोखीम, कारण हृदयाला पण चिटकलेलं ट्यूमर, एका फुफ्फुसात पूर्णच कंप्रेस्ड आहे, दुसऱ्या फुफ्फुसावरती पण जो दाब टाकत होता, त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि त्यांनी ऐकलं माझं, त्यांना जी काही रिस्क होती ती सांगून, आणि त्याचं शस्त्रक्रिया करायला मला जवळजवळ 6.5-7 तास लागले होते त्यावेळेस. परंतु एकदम छान रित्या पूर्ण ट्यूमर निघालं आणि लास्ट तो ज्यावेळेस मला भेटला होता एक 3 महिन्यापूर्वी, तर आता त्याचं 12वीचं शिक्षण चालू आहे. आणि द बेस्ट थिंग विच ही कुड हॅव टोल्ड मी की ज्यावेळेस त्याचं ऑपरेशन केलं तो 10वीला होता आणि त्यावेळेस तो म्हणायचा की सर मला पायलट व्हायचं आहे. परंतु आता ज्यावेळेस भेटतो तो म्हणतो सर मी सायन्स विद्यार्थी, मला डॉक्टरच व्हायचं आहे. कदाचित दॅट ट्यूमर वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. आणि येत्या भविष्य काळात मी त्याला सांगत असतो नाशिकलाच नव्हे तर भारताला एक चांगला डॉक्टर मिळेल तुझ्या स्वरूपामध्ये. सुंदर. जसं तुम्ही म्हणाले की दम लागायचा, मग दमा असलेल्या पेशंटला सुद्धा लंग कॅन्सर असण्याची शक्यता, आणि असं एखादं पेशंट तुम्ही बघितलं आहे का की दमा असतानाही लंग कॅन्सर होणं? बेसिकली कसं आहे, दमा म्हणजे काय, दमा हे काही ज्याला आपण अस्थमा म्हणतो. बरोबर. अस्थमा आणि बऱ्याच वेळेस दम लागणं, आपण सर्वसामान्य व्यक्ती कुठल्याही कारणाने दम लागत असेल तर त्याला आपण युजली दमा म्हणून लेबल करून टाकतो. बरोबर. पण दम लागण्याचं एकमेव कारण दमा असू शकत नाही.
दमाचे वेगवेगळे प्रकार आहे. तो म्हणजे ॲलर्जिक अस्थमा असू शकतो किंवा COPD असू शकतं. ज्यांना खूप तंबाखूचं किंवा सिगरेटचं सेवन करण्याची व्यसन आहे, त्याच्यामुळे दमा लागू शकतो. सद्य परिस्थितीमध्ये दिल्लीची परिस्थिती आपण सगळ्यांनी ऐकलीच आहे. पोल्युशन खूप पोल्युशन मोठ्या इतकं प्रमाणात. वाढलंय, त्याच्यामुळे सुद्धा अस्थमाचे त्याचा प्रमाण कसा लंग कॅन्सरवर दमा पोल्युशन इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉमन फॅक्टर फॅक्टर्स फॉर लंग कॅन्सरसाठी. आणि तसंच लंग कॅन्सरचं एक दुसरं कारण इज ऑल्सो ऑक्युपेशनल हॅझार्ड, की जे लोक मायनिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्यामध्ये जे ॲस्बेस्टॉसचं इन्हेलेशन होतं त्यामुळे सुद्धा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असतात. त्यामुळे हे सर्व जी लक्षणे असतात ॲक्च्युली कुठेतरी हे लक्षणे ओव्हरलॅप पण तितकेच होतात. म्हणजे एखाद्या TB असणाऱ्या गृहस्थाला सुद्धा दम लागतो, एखाद्या ॲलर्जी असलेल्या गृहस्थाला सुद्धा दम लागतो, लागू शकतो. आणि ज्याला कॅन्सर असतो त्याला सुद्धा दम लागू शकतो. म्हणजे आपण हे सर्व सिम्पटम्स जरी एकसारखे असले तर प्रत्येकाचं मूळ निदान करणं तितकं महत्त्वाचं असतं. अन्यथा जे फुफ्फुसाच्या कॅन्सरबद्दल उशिरा निदान होण्याची जी अडचण आहे, कारण फुफ्फुसं हे वरचेवरती तपासता येत नाही. असं नाही की तोंडाचा कर्करोग आहे किंवा स्तनाचा कर्करोग आहे, पटकन तपासल्याने आपल्या हाताला गाठ लागली किंवा जखम असतात. फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी जे निदान करण्यासाठी जी तपासणी आयडियल तपासणी, त्याला आपण लो डोस CT स्कॅन म्हणतो. LD-CT केल्याशिवाय फुफ्फुसाचा कर्करोग लवकर लक्षात येत नाही. साध्या एक्सरेमध्ये अनेक छोट्या गाठी मिस होऊ शकतात त्याच्यामुळे. त्यामुळे कुठलेही लक्षणे असतील, आम्ही त्याला काही वॉर्निंग सिग्नल्स म्हणतो. खास करून ज्यांना स्मोकिंगची सवय असेल किंवा तंबाखू गुटख्याची सवय असेल, तर त्यांना जर कधी रिपीटेड खोकला येतोय आणि तो 15 दिवसांपेक्षा जास्त काळ राहतोय किंवा दम लागतोय किंवा कफ पडतोय, आपण रुटीनली हिंदी पिक्चर्समध्ये बघतो की ते खोकला येतो आणि त्याच्यात रक्त पडलं की एकदम तो फुफ्फुसाचा कॅन्सर. तर रक्त पडणं म्हणजे 100तनं एखाद्या पेशंटला होतं. कारण रक्त केव्हा पडेल, जेव्हा तो ट्यूमर इतका मोठा झाला आहे आणि तो श्वास नलिकेमध्ये पसरलेला आहे. पेरिफेरल ट्यूमर्समध्ये कधीच रक्त पडत नाही. त्याच्यामुळे म्हणजे बॉलिवूडमध्ये जेवढं पिक्चरमध्ये छान वाटतं तितकंच चांगलं आहे. प्रत्येक पेशंटला रक्त वगैरे काही पडत नाही. त्यामुळे जर कधी खोकला येतोय, अशक्तपणा वाटतोय, कफ पडतोय आणि वजन कमी होणे किंवा इफ यू आर फीलिंग लो, त्यापेक्षाही मी म्हणेल खास करून जी आपली तंबाखूचं सेवन करणारी मित्रमंडळी आहे, आता मित्रच नाही, आता मैत्रिणी पण भरपूर झाल्या आहेत. तरुणाईमध्ये तर सर्रासपणे सिगरेट पिणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायला लागलं आजकाल. तर अशी एखादी केस जर तुम्ही सांगाल की या तरुणाईचे डोळे उघडले पाहिजे, की आपण माहीत आहे कारण एवढे सगळे एज्युकेटेड आहे की यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे, हे सगळ्यांना माहीत आहे, पण तरी बेसिकली काय आहे की प्रत्येकाला असं वाटतं की ठीक आहे, मला काही प्रॉब्लेमच नाही आहे. परंतु दुर्दैवाने मी असं सांगेल की आजही आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज रोज 500 ते 550 कॅन्सर पेशंट्स आम्ही रोज पाहतो. त्याच्यात 250-200 पेशंट्स ॲडमिट असतात रोज. ज्या कुठल्या तरुणाईला असं वाटत असेल की ह्या तंबाखू सिगरेटने आम्हाला काहीच होत नाही, त्यांना मी सांगेल की 2 तास येऊन हॉस्पिटलमध्ये एक चक्कर मारून जा फक्त. कारण आज शोकांतिका अशी आहे की कुठलाही कॅन्सर घ्या, 40% रुग्ण हे 40पेक्षा कमी वयाचे असतात. हा युवा वर्गामध्ये सुद्धा तितका झपाट्याने वाढतोय. 20 वर्षापूर्वी कॅन्सर म्हटलं की 50 नंतर 60 नंतर होणारा आजार होता. आता तसं राहिलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये तरुणाईमध्ये फक्त व्यसनच मी म्हणेल हे जबाबदार नाही आहेत. व्यसनांव्यतिरिक्त लाईफस्टाईल, आहार ते सुद्धा खूप चुकीचे झालेले आहेत. म्हणजे व्यायामाचा अभाव, त्याबरोबर जी मंडळी व्यायाम करते चांगली गोष्ट आहे, पण त्यांना प्रत्येकाला सलमान खान व्हायचं असतं. त्याच्यामुळे इतक्या भरपूर प्रमाणात प्रोटीन्सचं सेवन करणं, आर्टिफिशियल प्रोटीन्स घेणे किंवा स्टिरॉइड्स घेणे, जे तुम्हाला पंपअप करतं परंतु तुम्हाला हेल्दी ठेवत नाही. आणि त्याबरोबर दिवसा झोपणे, रात्री जागणे आणि खास करून IT कल्चर ज्या स्वरूपात आलेलं आहे, तर हे सर्व आपला जो शरीराचा सर्कॅडियन रिदम जो बदलतोय आणि त्यात आहारामध्ये जे आय ऑलवेज से की तुम्हाला जर कधी तंदुरुस्त राहायचं असेल आणि खरंच स्वतःची 60-70 बघायची असेल, तर आपले आजी आजोबा जे जेवायचे ते जेवण करायला शिका. 2 वेळेस भाजी भाकरी
बॅलन्स्ड डाएट घ्या, यू विल लिव्ह लाँग. तुम्ही आत्ताच्या आपल्या आहारामध्ये जंक फूडचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे आणि सगळ्या काही फास्ट फूडच्या म्हणजे आपण जसं टेस्ट मॅचवरतून T20वरती आलेलो आहे. सगळ्यांना छान वाटतं, परंतु कधी कधी असं पण वाटतं जे सुनील गावस्करचं करिअर 20-25 वर्ष होतं. हो. सचिन तेंडुलकर 25 वर्ष खेळला. आताचे T20वाले 2-4 वर्षात येतात आणि गायब पण होतात. सो फास्ट फूड तसंच आहे. तुम्हाला जितकं लवकर चांगलं वाटेल तुमच्या शरीराला तितकं जास्त लवकर ते पोखरत घातक जाईल. करणार आहे. नाशिकच्या एवढ्या प्रेमायसेसमध्ये बघितलं तर कुठले कॅन्सर हे जास्त प्रमाणात आढळता आहेत? तोंडाचे कॅन्सर्स अनफॉर्च्युनेटली. आम्ही महिन्याला 450-500 सर्जरीज करतो फक्त कॅन्सरच्या आणि आमचे ऑलमोस्ट 200 पेशंट्स त्यातले तोंडाचे कॅन्सरचे पेशंट असतात. त्या खालोखाल मग आतड्यांचे कॅन्सर्स असतात, स्त्रियांच्या स्तनाचे कॅन्सर किंवा गर्भाशय संस्थेशी संबंधित असणारे कॅन्सर्स, मग मूत्रपिंड मूत्रनलिकांशी संबंधित कॅन्सर नंतर येतात. पण तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण किंवा तंबाखूजन्य पदार्थांशी संबंधित असणारे कॅन्सरचं प्रमाण 1 नंबरला मोठ्या आहे आपल्याकडे. प्रमाणात आहे. सर, जर आपण पुढे बघायला गेलो, अशी रेड फ्लॅग लक्षणं तुम्ही सांगितलीच की ज्याच्यामध्ये आहे. पण जर TB झालेला पेशंट असेल तर त्याला कसं कळणार की मलाही लंग कॅन्सर असू शकतो किंवा त्याने कोणत्या अशा टेस्ट ह्या करून घेतल्याच पाहिजे की ज्यामुळे त्याचं पुढचा तो त्यापासून वाचू शकतो किंवा त्याचंही पुढचं आयुष्य सुखकर होऊ मी जसं शकतं? म्हणालो की कोणालाही खोकला येत असेल किंवा म्हणजे अनएक्सप्लेन्ड कॉफ, अनएक्सप्लेन्ड कफ येणे, अशक्तपणा वाटणे किंवा आम्ही जे हेवी स्मोकर्स आहे त्यांना स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे वर्षातनं एकदा लो डोस CT स्कॅन करून घेणे. LDCT हा नॉर्मल CT स्कॅन नसतो. अनेक वेळा सर्वांना माहिती नसेल कदाचित, पण CT स्कॅन करण्यामध्ये सुद्धा आपल्याला काही रेडिएशन एक्सपोजर होत असतं. पण जो स्क्रीनिंग टेस्ट केली जाते तो इतका लो डोस असतो की त्या लो डोस CT स्कॅनच्या माध्यमातून छोटीशी एखादी गाठ जरी असेल तर तिचं लवकरात लवकर निदान होऊ शकतं. सर, माझा पुढचा प्रश्न हा असणार आहे की जर जंक फूड खाणं वगैरे त्यामुळे तर होतच आहे, पण लहान वयातलंही आपण बघितलं, ज्येष्ठांमध्येही असं बघितलं की ज्याच्यामुळे वाढतं आहे प्रमाण, असं पोल्युशनमुळे एक होत आहे, हा एक फॅक्टर आहे. पण अशी काही एखादी वेगळी केस की ज्यामध्ये असं काहीच नव्हतं ना, ते व्यसन करणारे व्यक्ती होते किंवा गावाकडे राहणारे होते जिथे प्रदूषणाचाही अभाव होता, तर अशी एखादी केस जर आम्हाला बेसिकली सांगितली. प्रदूषण शहरी भागामध्ये जसं आहे, ग्रामीण भागांमध्ये पण प्रदूषण आहे, पण ते वेगळ्या प्रकारचं वेगळ्या प्रदूषण आहे. प्रकारचं असू ते शकतं. म्हणजे पेस्टिसाइड्सचं प्रमाण. ओके. आज आपण एक शेतीप्रधान देश जिल्हा आहे. म्हणूया, देश म्हणूया. आज मुंबईला जे काही आहार दिला जातो तो सर्व मेजॉरिटी नाशिकमधनं जात असतो. इतकं असताना सुद्धा आज जितक्या प्रमाणामध्ये आपला शेतकरी बांधव शेतामध्ये पेस्टिसाइड्सचा वापर करतो आहे, त्या पेस्टिसाइड्सच्या वापरामुळे तो म्हणजे दुसऱ्यांना खाऊ घालायच्या आधी स्वतः तो तेच खातोय. त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे की दूध प्या, दूध चांगलं असतं. पण खरंच दूध आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? म्हणजे भारतातच आज असं म्हणजे भारताच्या आरोग्यमंत्र्यांची स्टेटमेंट आहे की भारतात उपलब्ध असणारं 65% दूध हे ह्युमन्सच्या कन्झम्पशनच्या योग्य नाही आहे. कारण आपण समजा घरामध्ये पाणी पिताना आपण म्हणतो ठीक आहे RO वॉटर घेऊ, फिल्टर वॉटर घेऊ. त्या गाई म्हशींना कुठलं दूध पाणी पाजताय तुम्ही? ग्राउंड वॉटर पितायत. त्याच्यामध्ये आर्सेनिकचं प्रमाण किती आहे, लेडचं प्रमाण किती आहे. शिवाय आज गाई म्हशींना दुधाचं त्यांचं म्हणजे सिक्रिशन वाढण्यासाठी जितक्या प्रमाणात त्यांना इंजेक्शन्स दिली जात आहेत, त्या इंजेक्शन्समुळे त्यांच्या हॉर्मोनल चेंजेस जे होतात, तर आपली जी लहान मुली जे दूध घेत आहेत ते हॉर्मोन्स त्यांच्या शरीरामध्ये दुधाच्या माध्यमातून येतातच आहे. त्याच्यामुळे शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये कॅन्सर दोन्हीकडे आहे. कदाचित दोन्हींचा स्वभाव वेगळा असेल. आणि एक म्हणजे भारतामध्ये आपण सर्वांनी कॅन्सर ट्रेनबद्दल वाचलं असेल, ऐकलं असेल की पंजाब आणि होशियारपूर जिल्ह्यांमधल्या काही भागांमध्ये कॅन्सरचं प्रमाण इतकं जास्त आहे की तिथे लिटरली त्यांच्यासाठी एक स्पेशल ट्रेन तयार करण्यात आलेली आहे जी कॅन्सर पेशंट्सला PGI चंदीगडला घेऊन जाते. आता त्या
सामाजिक परिस्थिती तिथली अशी आहे की शेतकऱ्यांकडे शेती कमी कमी होत चालली आहे. समजा वडिलांकडे 4 एकर शेती होती, त्यांना 4 मुलं आहेत, त्यांच्या वाटण्या झाल्यावर प्रत्येकाला एक एकच एकर येते. त्याला परत 2-3 मुलं असले तर मग त्याची परत वाटणी होत जाणार. आणि काही करून ते पीक वाचवण्यासाठी तो शेतकरी त्याच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स करतोय की त्या सर्व तालुके आणि काही जिल्ह्यांमध्ये ग्राउंड वॉटर जे भूजल आहे त्याच्यामध्ये आर्सेनिक अँड लेडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये घराघरात कॅन्सर पेशंट्स आहेत. आणि आता त्याच्यातली पुढचं एक सामाजिक परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, त्या जिल्ह्यातल्या मुलींशी बाहेर कोणी लग्न करायला तयार नाही आणि बाहेरच्या मुली त्या जिल्ह्यामध्ये लग्न करून यायला तयार नाही आहे. सो कॅन्सर हा फक्त एका शरीराच्या अवयवाचा किंवा आजार समजून नाही आहे, तर त्यांनी पूर्ण एक कुटुंब व्यवस्था किंवा आपली सामाजिक व्यवस्था पण त्याच्यावरती डिपेंड असते. लसीकरण आपण यापासून वाचण्यासाठी काय करू शकतो आणि कोणत्या वयामध्ये कोणती लस घेतली गेली पाहिजे? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बिलकुल. तर अनफॉर्च्युनेटली फुफ्फुसाच्या कॅन्सरसाठी आज तरी कुठली लस अवेलेबल नाही आहे. कसं असतं, कॅन्सरसाठी लस, त्या कॅन्सरसाठी लस शक्य आहे जिचं कारण 1 किंवा 2 असू शकतात. मुळात कॅन्सर ह्या आजाराबद्दल जी भीती आहे किंवा जो एक स्टिग्मा आहे तो का बरं आहे की कॅन्सर हा बरा न होणारा आजार किंवा आजारांचा राजा अशा स्वरूपाचं त्याला जे मुकुट देण्यात आलं होतं, द किंग ऑफ ऑल. कारण कॅन्सर होण्याची अनेक कारणं असतात. काही अपवादात्मक कॅन्सर आहे, उदाहरण स्त्रियांमध्ये गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर, जे स्क्वॉमस सेल कॅन्सर ह्या प्रकारचा जो सर्वात कॉमन स्त्रियांमध्ये आढळणारा कॅन्सर आहे. ऑलमोस्ट 100% कॅन्सर्स हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतात. सिमिलरली स्त्रियांच्या गर्भाशयाशी संबंधित फक्त गर्भाशय मुखच नव्हे तर अन्य 6 अवयव आहे ज्याचा कॅन्सर HPV-मुळे होतो. तर HPV रिलेटेड कॅन्सर असल्याकारणाने HPVच्या विरुद्ध आता लस उपलब्ध आहे आणि ती लस मागच्या 15-20 वर्षांपासून उपलब्ध आहे जागतिक स्तरावरती. तर तुम्ही ती लसीकरण जर कधी घेतलं तर निश्चितपणे आपण आपल्या कुटुंबातल्या मुलींचं ह्या 6 कॅन्सर्सपासून 100% संरक्षण करू शकतो. कुठल्या वयापर्यंत घेऊ शकतो? आयडियली ती लस 9 ते 18 वर्ष वयोगटात दिली पाहिजे, पण 9 ते 18 जरी नाही तरी लग्नाच्या आधी. पण समजा लग्न झालं आहे आणि कोणी 35 वर्ष 40 वर्षाची स्त्री, तिला लस घेऊन काही उपयोग नाही आहे. सो इट शुड बी आयडियली ॲट द एज ऑफ 9 to 18. त्यामुळे आम्ही अनेक वेळेस सांगतो की जसं नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल आहे, जो प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये ज्या अन्य लसीकरण दिले जातात, त्याच्यामध्ये TB आहे, डिप्थेरिया आहे, मिझल्स आहेत, पोलिओ आहे, त्याच्यामध्ये आता HPVचं सुद्धा सरकारने करून घेणं गरजेचं आहे. आधी ही लस फक्त मुलींना रेकमेंड केली जायची, पण आता मुलांना सुद्धा ही लस रेकमेंड केली जाते. मुलांना सुद्धा 9 ते 18 वर्ष वयोगटाच्या मुलांना ही लस दिली पाहिजे. सरकारने खरंच यावर लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यामुळेच अवेअरनेस क्रिएट होईल. कारण माहीतच नाही आहे जनतेपर्यंत की ही लस आपण घेतली गेली पाहिजे. असे लंग्स कॅन्सरमध्ये कोणते आपण प्राथमिक उपचार स्वतःसाठी घेतले गेले पाहिजे? जसं ब्रेस्ट कॅन्सरसाठी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये येऊन मुलींना त्याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं किंवा अंदाज सांगितला जातो की गाठ कशी ओळखली पाहिजे. तुम्ही हे सांगितलं की लंग कॅन्सरमधली गाठ ओळखणं हे तितकंच अवघड आहे, पण स्वतःची काळजी, जसं की कोविडमध्ये मास्क लावून आपण बऱ्यापैकी काळजी घेत होतो, पण लंग्स कॅन्सरसाठी काळजी घेणं जमू शकतं का? फार सोपंरित्या जमू शकतं. 99% पेशंट्सला तंबाखूपासून लांब राहा. ओके. सगळ्यात तुम्ही तंबाखूजन्य पदार्थांपासून लांब राहा. दॅट इटसेल्फ विल मेक शुअर की तुम्ही कॅन्सरपासून 4 हात लांब आहे, फुफ्फुसाच्या कॅन्सरपासून. त्याबरोबर समजा पोल्युशनशी रिलेटेड जे कॅन्सर्स आहे किंवा ऑक्युपेशनल हॅझार्डशी रिलेटेड जे कॅन्सर आहे, त्याच्यासाठी एकच आहे की जर कधी खोकला येत असेल तर प्लीज दुर्लक्ष करू नका. आणि 15 दिवसांचा जर कधी खोकला असेल तर इट इज ऑलवेज बेस्ट की स्वतःहून उगीच काहीतरी औषधं घेत बसण्यापेक्षा काढे वगैरे मुळीच काही नाही. त्या काढ्यांनी मला नाही माहिती जगात कोणाचा फायदा झालेला आहे, परंतु कोविडच्या काळामध्ये काढे घेऊन मी एक माझा पेपर पण पब्लिश्ड आहे. आम्ही जवळजवळ 47 पेशंट्सच्या एंडोस्कोपीज आम्ही पब्लिश केलेले आहे. त्या काढे घेऊन अन्ननलिका लिटरली भाजून जळून निघालेली होती.
कारण त्यात इतके उष्ण इतके उष्ण. गरम मसाले असतात ज्याची आपल्याला रुटीनली सवय नसते. नसते. आणि त्यावेळेस काय होतं की प्रत्येकजण त्या भीतीपोटी काहीही घ्यायला तयार होता, तयार होतं. पण त्याचे साईड इफेक्ट्स आणि त्याचे आफ्टर इफेक्ट्स पण भयानक होते. वाढता मधुमेह, हं. या मधुमेहाचा लंग कॅन्सरशी काही संबंध? डिरेक्टली नाही, कारण मधुमेह शी जे काही इटिओलॉजी आहे त्या पूर्ण किंवा त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते वेगळे आहेत. फुफ्फुसाचे जे कर्करोग आहे त्याच्यामध्ये आपला मधुमेह जरी एक मेन कारण नसेल, तर मेजॉरिटी ऑफ द फुफ्फुसाचे कॅन्सर्स हे आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड असणारे आजार आहेत. त्याच्यामुळे आपण आपली लाईफस्टाईल जर का नियंत्रित ठेवली तर निश्चितपणे फुफ्फुसाचा कॅन्सर टाळता येऊ शकतो. सर, तुमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघता तिथे जाणवतं की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये अवेअरनेस तयार करता आहात. त्यांना सगळ्यांना कॅन्सरच्या भीतीपासून वाचवताय की नाही, कॅन्सर बरा होऊ शकतो. आत्ता सध्याच आम्ही बघितलेला एक रील ज्यामध्ये तुम्ही फुफ्फुसाच्या कॅन्सरविषयीच एक स्टोरी होती ती सगळ्यांना सांगितली. त्या व्यक्तीला केमोथेरपीपर्यंत जाण्याआधीच तुम्ही बरोबर. सर्जरीपासून वाचवलं. तर त्याबद्दल थोडक्यात आम्हाला. बेसिकली सोशल मीडिया हा जितका चांगला आहे अर्थात त्याची वाईट बाजू पण होती, कारण त्याचा अतिरेक व्हायला लागला आहे आता. पण इट इज अ व्हेरी गुड वे टू कनेक्ट विथ पीपल. आणि मी त्याचा जो उपयोग करतो तो मेनली अवेअरनेससाठी करतो. बरोबर. अनेकांना प्रश्न पडतो की कारण ज्यांना माझं शेड्यूल माहिती आहे, साधारण रोज 10 ते कधी 15 ऑपरेशन्स असतात रोज, प्लस 100 पेशंट्सची OPD राऊंड्स. तर मला सोशल मीडियासाठी वेळ कधी मिळतो, तर त्यात सगळ्या म्हणजे ज्यांनी कोणी माझं बघितलेले आहेत, जे माझे प्रेम करतात, जे फॉलो करतात, माझे 99% सगळे रील्स जे असतात हे 1 ते 1.5 मिनिटाचे असतात. हे नेहमी ऑपरेशन थिएटर्समध्ये बरेचसे रील्स असतात आणि 2 ऑपरेशन्सच्या मध्ये मी शूट करत असतो, विचार दे. आणि हे सगळे मोबाईलवरती असतात, म्हणजे याला कुठलंही काही फॅन्सी गॅजेट्स वगैरेची गरज नसते. आणि प्रत्येक जे काही मी सांगतो हे ॲक्च्युली माझे रिअल लाईफ स्टोरीज असतात. रिअल लाईफ स्टोरी म्हणजे प्रत्येकाच्या, म्हणजे आपण म्हणतो की दुसऱ्याच्या अनुभवातनं जो शिकतो तो खरा समजदार आणि हुशार असतो. तर जी गोष्ट दुसऱ्यांबरोबर वाईट होतीये त्याला जर कधी आपण कशा स्वरूपात आपण जागरूक होऊ शकतो. आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातनं अनेकांना वस्तुस्थिती सांगता येऊ शकते. आपण ज्या रीलचा आता उल्लेख केला की पुण्याचे पेशंट आहेत, ॲक्च्युली पुण्याचे पेशंट म्हणजे पुण्याला त्यांना यंग पेशंट 47 इयर्स ओल्ड, खोकला येत होता साधारणपणे महिनाभर झाला. आणि त्यात त्यांनी स्कॅन करून घेतला. अतिशय एज्युकेटेड फॅमिली. स्कॅन केल्यावरती त्यांना फुफ्फुसामध्ये ट्यूमर आढळलं. मग त्यांनी पेट स्कॅन करून घेतला, बायोप्सी केली आणि बायोप्सीमध्ये ते लंग कॅन्सर असण्याचं निदान झालं. पण तो जो पेट स्कॅन केला, पेट स्कॅनमध्ये त्यांच्या डाव्या फुफ्फुसामध्ये एक साधारण 3 सेंटीमीटरची गाठ होती आणि उजव्या फुफ्फुसाच्या बाजूला काही ग्रंथींमध्ये अपटेक होता, ग्रंथी थोड्या मोठ्या होत्या आणि त्यांच्या माकड हाडामध्ये पण एका ठिकाणी गाठसारखं दिसत होतं. तर स्वाभाविक आहे, पेट स्कॅन वाईज इट बिकेम अ 4th स्टेज कॅन्सर. कारण तो कॅन्सर फुफ्फुसाच्या दुसऱ्या बाजूच्या ग्रंथींमध्ये पण पसरलेला होता आणि माकड हाडामध्ये पण पसरलेला होता. आणि पूर्ण फॅमिली कम्प्लिटली डिस्टर्ब झालेली होती. माझ्या जुन्या पेशंटच्या माध्यमातून दे केम टू नाशिक. आल्यानंतर त्याच याच्यात होते की आता 47 आणि त्यात लंग कॅन्सर. आणि एक दुसरी एक अडचण कशी असते की आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातात आता गुगल आलेलं आहे. त्याच्यामुळे शहर असो ग्रामीण भाग असो, ती व्यक्ती लगेच मोबाईलवरती गुगल करते की लंग कॅन्सर स्टेज 4 सर्वायवल किती असतं. आणि मग ते बघितल्यानंतर ते पूर्ण अजून खच्चीकरण होऊन जातं की बा आता लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे, मी काही आता वाचणार नाही, माझं पुढचं कसं होणार आहे. त्याच मानसिकतेत ते माझ्याकडे आले होते. पण त्यांच्याशी जेव्हा चर्चा करत होतो, विचारलं, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आधी होतं की मी महिन्याभरापासून खोकला येते. म्हटलं महिन्याभराच्या आधी नाही, म्हणे एकदम ठणठणीत होतो, ऑफिसला जायचं सगळं काही. म्हटलं काहीच लक्षणे नव्हते. मग ते म्हणे नाही, आधी मला ताप पण येत होता. म्हणजे ताप केव्हापासून येत होता? म्हणजे साधारण 3 महिन्यापासून ताप येत होता. बाकी स्मोकिंगची हिस्ट्री होती, पण 10 वर्षापासून स्मोकिंग बंद केलेलं होतं. बाकी डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, वजन कमी झालेलं नाही आहे, लुक वाईज ॲब्सोल्युटली फिट हेल्दी पर्सन.
तर त्यावेळेस मी म्हटलं की मग ह्या सर्व स्थितीमध्ये त्यांचे पेट स्कॅनचे CDs बघितल्यानंतर मी त्यांना सल्ला दिला, आपण दुसऱ्या बाजूचं जे फुफ्फुसाच्या बाजूच्या ज्या गाठी आहेत आणि माकड हाडाची जी गाठ आहे त्याची बायोप्सी करून बघू. सुरुवातीला त्यांनी संकोच केला. ते म्हणजे सर ऑलरेडी एकदा बायोप्सी झालेली आहे आणि तुम्ही आता परत 2 वेगळ्या बायोप्सीज सांगतायत. एक झालेली असताना आणि सगळं निदान झालेलं आहे आणि आम्हाला अशा स्वरूपाची ट्रीटमेंट सांगितलेली असताना. पण तरी मी त्यांना कन्व्हिन्स केलं. म्हटलं प्लीज करून घ्या. देर इज नो हार्म. मान्य आहे त्या बायोप्सीमुळे थोडंसं एक क्षणिक त्रास होऊ शकतो, पण तो येणाऱ्या भविष्याच्या दृष्टीने गरजेचा आहे. त्यांनी टेस्ट करून घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या दुसऱ्या बाजूला ज्या फुफ्फुसाच्या तिथे ज्या गाठी ग्रंथी दिसत होत्या त्या TBच्या निघाल्या. त्याच्यात कॅन्सर नव्हताच आणि माकड हाडाच्या तिथे पण कॅन्सर नव्हता. आता पेट CT स्कॅन ही जगातली सर्वात अद्ययावत डायग्नोस्टिक मोडॅलिटी आहे. पण पेट CT स्कॅन ही 100% ॲक्युरेट नाही आहे. ज्या कुठल्या प्रोसेसने इन्फ्लमेशन किंवा कॅन्सर आपल्या शरीरामध्ये वाढलेलं असेल त्या ठिकाणी अपटेक येऊन ते कॅन्सरसारखं दिसणार आहे. सो टेस्ट गाईड्स यू, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यांना ज्यावेळेस TBचा रिपोर्ट आला तर पूर्ण पिक्चरच चेंज होऊन गेलं. सो त्यांचा कॅन्सर आता असा होता की फक्त फुफ्फुसाच्या तेवढ्या एका भागापुरताच मर्यादित होता. आणि भारतामध्ये ट्युबरक्युलोसिस आणि कॅन्सर अनेक पेशंट्समध्ये एकाच वेळेस आढळतं. म्हणजे अनेक पेशंट्स आम्ही बघितलेले की फुफ्फुसाचा कॅन्सर असेल, अन्ननलिकेचा कॅन्सर असेल, ज्यांच्या अन्ननलिकेच्या श्वासनलिकेच्या बाजूला ज्या ग्रंथी दिसतात त्या कॅन्सरच्या नसून TBच्या असतात, किंवा गळ्यामध्ये गाठी असतात ज्या ग्रंथी असतात स्तनाच्या कॅन्सरच्या पेशंट्समध्ये किंवा तोंडाच्या कॅन्सरच्या पेशंट्समध्ये सुद्धा. आणि बायोप्सी केल्यावर लक्षात येतं त्याच्यात TBचे जी बॅक्टेरिया आहे. त्यामुळे TB ऑलवेज हॅज टू बी टेकन ॲट द बॅक ऑफ द माइंड. आणि ह्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये ते TB आल्यामुळे पूर्ण पिक्चर चेंज झालं. त्यांचा कॅन्सर जो 4th स्टेजमध्ये वाटत होता तो 1st स्टेजमध्ये आलेला होता. त्यांची शस्त्रक्रिया केली, रोबोटिक सर्जरी करून त्यांच्या लंगचा तेवढा भाग आणि आजूबाजूच्या ग्रंथी काढून घेतल्या. 4 दिवसानंतर ते पुण्याला परत रवाना झाले. तोपर्यंत हिस्टोपॅथ रिपोर्ट आलेला होता आणि त्यांचा जो कॅन्सर ज्या स्टेजमध्ये होता त्याला पुढे किमोथेरपीची रेडिएशनची कशाचीच आवश्यकता नव्हती. फक्त TBच्या गोळ्या त्यांना मात्र 6 महिने घ्याव्या लागल्या. सो एक प्रॉपर डायग्नोसिस आणि जर कधी आपण पेशंटच्या उपलब्ध असणाऱ्या तपासण्या समजून घेतल्या तर निश्चितपणे उपचाराची दिशा योग्यरित्या मिळू शकते. योग्य मार्गदर्शनही तितकंच महत्त्वाचं ठरलं. सर, तुमच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्व ज्या टेक्नॉलॉजीजचा आता वापर आपल्या HCGमध्ये पण होतो आहे, तर ह्या सगळ्याचं आता पुढे काय टेक्नॉलॉजी किंवा काय तंत्रज्ञान वापरायचे HCGने काही ठरवलं आहे का? बेसिकली मला नाशिकमध्ये येऊन आता HCG मानवता कॅन्सर सेंटरची सुरुवात 18 वर्ष झालीत आता. आणि पहिल्या दिवसांपासून एक गोष्ट निश्चित मनाला ठरवलेली होती की कॅन्सरचा उपचार व्यक्ती केंद्रित असू शकत नाही. इट हॅज टू बी अ टीमवर्क. आणि माझं हे स्वप्न तेव्हापासून होतं की नाशिकमध्ये जगातली सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळाला पाहिजे. जो उपचार मुंबईत नव्हे अमेरिकेत मिळतो, इंग्लंडमध्ये मिळतो, तोच आपल्या नाशिककरांना आपल्या गावामध्ये आपल्या पेशंट्सला मिळाला पाहिजे. त्यासाठी मग लिनियर एक्सलेटर मशीन असेल, पेट CT स्कॅन असेल, 6 वर्षापूर्वी रोबोटिक सर्जरी तंत्रज्ञान असेल. म्हणजे 6 वर्षापूर्वी ज्यावेळेस रोबोट नाशिकमध्ये इन्स्टॉल करण्याचं ठरवलं, अनेकांना प्रश्न पडला होता की नाशिकमध्ये खरंच रोबोटिक सर्जरीज यशस्वी होतील का, किती लोकांना त्याचं ॲक्सेप्टन्स आहेत. परंतु आता 2000पेक्षा जास्त पेशंट्सनी नाशिकमध्ये रोबोटिक सर्जरीज करून घेतल्या आहेत. सो आय थिंक जर कधी तंत्रज्ञान अवेलेबल असेल, पेशंट हुशार आहे, पेशंटला कळतं त्यातनं त्यांचा फायदा कशाने बरं होऊ शकतात. आणि त्यातलाच पुढील टप्पा आज सर्जरीमध्ये रोबोटिक सर्जरी हे मोस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मानलं जातं. आणि म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी चायनामध्ये होतो आणि तिथे शेन्झेन या शहरातनं मी बीजिंगमध्ये ऑपरेशन केलं. म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात आपण रोबोटिक सर्जरी. आणि ते 2 शहरांमधलं अंतर 2200 किलोमीटर होतं. 2200 किलोमीटर अंतरामध्ये मी जी सर्जरी केली, म्हणजे सुरुवातीला मला पण विश्वास बसत नव्हता की असं शक्य आहे. परंतु ती टेक्नॉलॉजी ज्यावेळेस बघितली आणि असं वाटलं की येस वी कॅन डू इट. इनफॅक्ट नाशिकसाठी पुढचा जो टप्पा आहे की वी आर स्टार्टिंग अ टेलिरोबोटिक प्रोग्राम. आणि
मॉरिशस आणि आफ्रिकामधल्या युगांडाच्या शहरातल्या एका हॉस्पिटलबरोबर टायअपचं बोलणं चालू आहे, जिथे मी नाशिकमध्ये बसून तिथल्या पेशंट्सचे ऑपरेशन्स करणार आहे, जे पेशंट त्या हॉस्पिटल्समध्ये असतील, त्या देशांमध्ये असतील. सो दिस इज पॉसिबल. आपल्या नाशिक नगरीत कुंभमेळा येतोय, कुंभनगरी आहे आपली नाशिक नगरी. तर 10 कोटीपर्यंत लोक येण्याची शक्यता आहे. तर काय करू शकतो ज्यांच्यामध्ये लक्षणं आहेत की नाही, तर हे जाणून घेण्यासाठी, किंवा नाशिकमध्ये येत आहेत तर त्यांना कॅन्सर निदर्शनास आणून घेण्यासाठीचा काही प्रयत्न ते करू शकतात का नाशिक नगरीमध्ये? अशी बेसिकली आपण बरोबर बोललात की नाशिकमध्ये अपेक्षा आहे की साधारण 10 ते 12 कोटी भारतीय जनता येणार आहे आपल्या शहरामध्ये. आणि ही येणार आहे धर्माच्या नावाने. कुंभ मेळ्याच्या निमित्ताने ते कुंभ शाही स्नान असेल किंवा त्या सर्व महत्त्वाच्या दिवसांच्या याच्यात ते येणार आहेत. आय थिंक 10-12 कोटी जर कधी जनता एका शहरात एका वर्षात येणार आहे, मी म्हणेल इट इज अ फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी की आपण त्यांचं मार्गदर्शन, कारण धर्माच्या नावाने मार्गदर्शन केलं तर पटकन डोक्यात जातं, लवकर जातं. त्याबरोबर त्यांच्या आरोग्याशी संबंधित त्यांची जनजागृती करणं आणि कॅन्सरसारखे आजार, जसं आपण आता फुफ्फुसाच्या कॅन्सरबद्दल बोलतो आहे आणि आपण सुरुवातीलाच बोललो की शोकांतिका आहे की फक्त 2 ते 3% कॅन्सर्स पहिल्या स्टेजमध्ये डायग्नोज होतात. आपण जर कधी ह्या 10 कोटी जनतेचं स्क्रीनिंग करू शकलो, ज्यांना लक्षणे नाही आहे, तर कदाचित यांच्यापैकी म्हणजे एक सरासरी असं म्हणतात की कॅन्सरचं प्रमाण भारतात किती आहे, दर 1 लाख लोकसंख्येमागे दरवर्षी 100 ते 110 नवीन कॅन्सर पेशंट्सचं निदान होत असतं. तर 1 लाख लोकसंख्येमागे जर कधी 100 म्हणालो आपण, तर साधारणपणे 10 कोटी मागे खूप मोठा आकडा जाणार आहे. आणि त्यांचं जर कधी आपण प्राथमिक अवस्थेत निदान केलं तर फक्त 1 वर्षाचा कुंभमेळा नव्हे, तर ह्या सर्व जनता ज्यांना प्रायमरी स्टेजमध्ये आपण डायग्नोज करू, त्यांना तर आपण क्युरेटिव्ह 100% कॅन्सरपासून मुक्त करू शकतो. ही खूप मोठं इनिशिएटिव्ह ऑपॉर्च्युनिटी येते. ती ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी शासनाने याकडे नक्कीच लक्ष दिलं गेलं पाहिजे की खूप मोठ्या प्रमाणात आपण लोकांना जीवनदान यामार्फत देऊ शकतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना असा काही एखादा अनुभव किंवा असा काही सन्मान जो मिळाला, तुम्ही एवढ्या लोकांना जीवनदान देता, कॅन्सरमुक्त करता, तर नक्कीच तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देऊन जात असणार, खूप प्रेम देऊन जात असणार. तर असा एखादा काही प्रसंग आला का, किंवा अशी अनोखी भेट कधी मिळाली का? भेट बरोबर आहे, शब्दांच्या स्वरूपात असते, भावनांच्या स्वरूपात असते, वस्तूंच्या स्वरूपात असते. आणि प्रत्येकाने ते जो प्रेम, जो सन्मान दिलेला असतो, प्रत्येकाचं आपल्या आपल्या ठिकाणी महत्त्व तितकंच आहे. परंतु त्यातलीही आवर्जून जर कधी आठवायचं म्हटलं किंवा मला अशी एखादी भेट जी खूपच विशिष्ट वाटते, मी ताश्कंत म्हणजे उझबेकिस्तानच्या ताश्कंत शहरामध्ये नियमितपणे पेशंट्स बघायला जात असतो. आणि तिथे माझी ओपीडी 100 पेशंट्सची ओपीडी असते. 100-150 पेशंट एका दिवसात बघतो. तर आणि तिथे थोडासा लँग्वेजचा बॅरियर आहे, कारण त्या लोकांना उझबेक लँग्वेज, त्यांना इंग्लिश कळत नाही आणि आपल्याला उझबेक कळत नाही. त्याच्यामुळे तिथे ट्रान्सलेटर्सच्या माध्यमातून मला बोलावं लागतं त्या कुटुंबात. तर एक दिवस असाच मी ओपीडीमध्ये बसलो होतो, पेशंट्स बघत होतो आणि दुपारी 3-3:30च्या सुमारास 2 यंग मुलं आले आणि ते मला म्हणाले, म्हणजे ट्रान्सलेटरच्या माध्यमातून मला सांगितलं की त्यांच्या आईंना कॅन्सरचं निदान झालेलं आहे आणि त्या खूप पेनमध्ये आहे, वेदना होत आहेत त्यांना. तर त्यांची अशी इच्छा आहे की मी त्यांच्या आईंना तपासावं. आणि मी हो म्हटलो. ते म्हणाले की त्यांची आई ताश्कंतपासून साधारण ज्या शहरात ते राहत होता, ग्रामीण भागात, ते 3 तासाचं अंतर आहे. त्याच्यामुळे त्यांना यायला रात्री 9-9:30 वाजतील, कारण ह्या दुपारचा 3चा वेळ होता. मी होकार दिला, म्हटलं मला तसंही रात्री 10-11 वाजेपर्यंत माझी ओपीडी चालू असते, मग काही हरकत नाही. आणि मग मी माझ्या पुढील पेशंट्स तपासण्यामध्ये मग्न झालो. साधारण 8-8:30-9च्या दरम्यान ते मुलं आले आणि मला निरोप दिला की त्यांनी आईला आणलेलं आहे, तर प्लीज आपण बघता का? म्हटलं हो, घेऊन या. तेव्हा सांगितलं त्याने, नाही आई आज चालत येऊ शकत नाही म्हणे, तर कारण कंबर खूप दुखते आणि त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर आई बाहेर
आपल्याकडचे जे टेम्पोज असतात हं. तशा स्वरूपाच्या टेम्पोमध्ये त्यांनी आईला मागे घास वगैरे टाकलेला होता आणि त्याच्यावरती झोपून त्यांनी आईला आणलं होतं. तर मलाच इतकं वाईट वाटलं, तर म्हटलं आता जाऊन तर त्यांना प्रश्न पडला आता बघायचं कसं. तर त्यांना वाटलं आता हे इतके मोठे डॉक्टर भारतातनं इकडे आलेले आहेत, हे कसं बघतील. पण मी शेवटचेच पेशंट संपलेले होते, मी त्या टेम्पोमध्ये चढलो आणि आत त्यांना तपासलं त्या याच्यावरती. तर तपासून त्यांना वास्तविक त्यांच्या आईंचा जो कॅन्सर होता तो बराच वाढलेल्या स्टेजमध्ये होता आणि त्याला काही खूप करता येण्यासारखं नव्हतं. आणि ताश्कंदमध्ये कॅन्सरच्या उपचारामध्ये थोडंसं अजून आपल्या देशाच्या तुलनेमध्ये ते खूप मागे आहेत. तेवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही, खूप कॅन्सर हॉस्पिटल्स नाही आहेत, तज्ज्ञ नाही आहेत. तर त्यांना मी काही औषधं वगैरे सुचवली आणि म्हटलं ही औषधं द्यावी आणि दॅट शुड बी सफिशियंट काही. त्यांनी मला फीज विचारली, पण मलाच वाईट वाटलं. म्हटलं काही फीज नाही, कारण मी फक्त सल्ला दिलेला आहे आणि तो सुद्धा सल्ला असा आहे ज्यांनी त्यांचं आयुष्य बदलू शकत नाही. म्हणून मी फक्त वेदनाशामक औषधं दिलं आणि म्हणालो काही नाही. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझी 7 वाजताची फ्लाईट होती. मी 5 वाजता तयार होऊन हॉटेलच्या लॉबीमध्ये खाली आलो, तर मला आश्चर्य बसलं की ते दोन्ही मुलं तिथे उभे होते. म्हणजे जो तिथला माझा जो कॉर्डिनेटर असता तो पण एअरपोर्टला सोडण्यासाठी हॉटेलमध्ये आलेला होता. तर त्यांनी सांगितलं की ते रात्री इथून निघाले, घरी गेले, आईला सोडलं आणि ते परत आले तुम्हाला काही गिफ्ट देण्याचे हेतूने. तर म्हटलं काय आहे, तर त्यांच्या हातामध्ये आपला जसा ब्राऊन पेपर असतो, ब्राऊन पेपरमध्ये 2 पॅक होते. त्यातलं एक मी हातात घेतल्यावरती फील केलं, लक्षात आलं उझबेक ब्रेड खूप फेमस असतो. असे मोठे लोफ्स असतात, आपल्यासारखे स्लाईस नसतात, असा मोठा गोल असा ब्रेड असतो. ते म्हणे सर प्लीज हे घरी घेऊन जा तुम्ही, कारण हे आम्ही तुमच्यासाठी आणलेलं आहे, घरी घेऊन जा. तो एक ब्रेड घेतला आणि त्याच्यावर अजून एक दुसरा एक ब्राऊन पॅकेट रॅप करून ठेवलेलं होतं, तो एक होता. म्हटलं तर ब्रेड तर मला लक्षात आलेला होता, कारण मी इतक्या वेळेस गेलेलो आहे ताश्कंदला. दुसरं जे पॅकेट होतं ते मला लक्षात नाही आलं. ते म्हटलं हे काय आहे, तर त्यांनी सांगितलं ते उंटाची जीभ आहे म्हणे. मला एकदम असं आश्चर्याचा धक्काच बसला. म्हटलं उंटाची जीभ, जे काही खेळणी वगैरे आणली आहे का असं पण आहे. ते म्हणे नाही म्हणे उंटाची जीभ आहे. तर म्हटलं मी व्हेजिटेरियन माणूस आहे, उंटाची जीभ मला कशाला दिली. नाही म्हणे आमच्या देशामध्ये उंटाची जीभ ही डेलिकसी मानली जाते आणि सहजरित्या आपण कोणाला ती ऑफर करत नाही, आपल्याला ती द्यावी याच्यासाठी काल आपल्याला भेटून गेल्यानंतर ते घरी गेले आणि त्यांनी एक उंटाचा बळी दिला आणि ती जीभ कट करून तुमच्यासाठी आणलेली आहे इथं. मला आता त्याच्यावरती हसावं की काही कळालं नाही, पण म्हटलं उगीच त्या बिचाऱ्या माझ्या प्रति ज्या भावना व्यक्त करण्यासाठी ते एका उंटाला त्याचा जीव गमवावा लागला. अशा स्वरूपाचे काही मजेशीर गिफ्ट्स असतात, जे खरं सांगितलं तर नकोशी पण असतात. नकोसे वाटतं. तुम्हाला काय वाटतं की कोणता एक सन्मान, तुम्हाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, अनेक बक्षिसं देण्यात आले, गिफ्ट्स जसं तुम्ही आता सांगितलं, या पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झाला आहात. असा एखादा पुरस्कार, असा एखादा सन्मान जो नेहमी लक्षात राहील कायमस्वरूपी? बेसिकली जसं मी म्हणालो की प्रेम व्यक्त करण्याचे, आदर व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असतात. काही शब्दांमध्ये होतात, काही कृतींमध्ये होतात, काही ऑब्जेक्ट्समध्ये, भेटवस्तूंमध्ये होतात. माझे एक पेशंट आहे, ॲक्च्युली आता तो मोठा झालेला आहे, तो 18 वर्षाचा झाला आहे आता. जेव्हा तो 1 महिन्याचा होता त्यावेळेस त्याला कॅन्सरचं निदान झालेलं होतं आणि भारतातल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये अनफॉर्च्युनेटली त्याला सांगितलं होतं की त्याची जगण्याची शक्यता 1% कमी आहे. त्याला इतका दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर होता. त्यावेळेस त्याचे पालक त्याला माझ्याकडे घेऊन आले होते, का मुस्लिम कुटुंबातले मुलगा, की आम्ही त्याला घरी मरताना बघू शकत नाही, तर तुम्ही प्लीज त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवून त्याला शांततेत जाऊ द्या. आणि त्या आईच्या त्या वेदना आणि ते शब्द खूप मनाला, आज नाही 18 वर्षापूर्वीचा विषय, जेव्हा क्युरी मानवता कॅन्सर सेंटर जस्ट सुरू होऊन महिनाभरच झालेला होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्याला पेन किलर्स, त्याला ताप कमी होण्यासाठी औषधं देत होतो आणि मग त्यांना मी म्हणालो की आपण प्रयत्न करून बघावं. काही दिवसानंतर त्यांनी मान्य केलं आणि त्यांना सुरुवातीला संकोच होता की सर्वांनी सांगितलं होतं त्याची वाचण्याची शक्यता 1% कमी आहे. आणि माझी फिलॉसॉफी अशी होती की 1% कमी किंवा 1% जरी त्याची वाचण्याची शक्यता आहे,
तर हा त्या 1% नाही आहे, हे कोणी ठरवलेलं आहे. कारण आज मी नम्रपणे स्वीकार करतो की आजपर्यंत जरी मी 3 लाखपेक्षा जास्त पेशंट्सचा उपचार केला असेल, तरी परमेश्वराने मला इतकी अक्कल दिलेली नाही आहे की मी हे ठरवू शकेल किंवा कुठलाही डॉक्टर हे ठरवू शकेल की कुठला पेशंट कशा स्वरूपात उपचाराला प्रतिसाद देणार आहे. त्यामुळे त्या बाळाला आम्ही ट्रीटमेंट चालू केली किमोथेरपीची 1 महिन्याचा असताना. आणि ज्यांना सर्वांना वाटत होतं की तो वाचणार नाही, तो आज 18 वर्षाचा आहे आणि एकदम ठणठणीत आहे, निरोगी आहे. आणि त्याच्या आईला जेव्हा दुसरं बाळ झालं, तिने त्याचं नाव राज ठेवलेलं आहे. यापेक्षा मोठा सन्मान नाही. जगात कुठेच मिळू शकत नाही. आणि कदाचित तो एक सन्मान जो दिलेला आहे त्यांनी, की तुम्ही कायमचे आमच्या स्मरणात रोज आमच्या घरात राहावे या हेतूने, तर त्यातनं खूप काही आहे की आपण आयुष्यात प्रत्येकजण आपलं आपलं कार्य करत असतो, आपलं प्रोफेशन सांभाळत असतो. परंतु ह्या प्रोफेशनल जर्नीमध्ये प्रत्येकजण परफेक्ट असू शकत नाही. आणि इट इज ओके टू बी इम्परफेक्ट. 1 महिन्याचं बाळ, आज 18 वर्षाचा हां. तरुण. त्याच्यामुळे असं वाटतं की ह्या याच्यामध्ये आपण जर कधी कुठलं आयुष्य बदलू शकलो, किंवा आम्ही जी आमची मानवताची जी आम्ही फिलॉसॉफी बनतो की आपण दिवसभर काम करून जर कधी आपण एकाच्या चेहऱ्यावरचं दुःख जरी कमी करून त्याच्या चेहऱ्यावरती हसू आणू शकलो, तर तो दिवस आपल्यासाठी यशस्वी झाला, सफल झाला असं. याची मुलाखतीची सांगता करताना सगळ्यांना काय सांगणार की स्वतःचा योग्य आहार कोणता असला पाहिजे, काय प्रमुख काळजी स्वतः आपण घेतली गेली पाहिजे. आणि आजकाल तर जसं तुम्ही म्हणाले, दूधसुद्धा 65% भेसळीचं आहे. एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये स्वतःची काळजी कशी घेतली गेली पाहिजे, काय आहार योग्य खाल्ला पाहिजे? सर्वांना एकच आवाहन करेल की आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, प्रोव्हाइडेड ते निरोगी असलं पाहिजे. आणि हे सुंदर आयुष्य आपण काळजी घेण्याची जबाबदारी आपली वैयक्तिक आहे. आपण प्रत्येकजण गाडीची काळजी घेतो, आपल्या कम्प्युटरची काळजी घेतो, फोनची काळजी घेतो. फोन पडला, स्क्रीन गार्ड तुटलं तरी दुःख होतं, परंतु आपण पडून कुठे एखादं हाड तुटलं तर असं वाटतं ठीक आहे, बरं होऊन जाईल ते. ही जी फिलॉसॉफी आहे ती बदलणं गरजेचं आहे. दुसरं, आपल्या भारतीय आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त आहे, मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे, साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे. तर आपण आपला डाएट थोडा बदलला पाहिजे. मिठाचं प्रमाण कमी करावं, साखरेचं प्रमाण कमी करावं, जे एरेटेड सॉफ्ट ड्रिंक्स म्हणा त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे, कारण त्याच्यात साखर खूप अतिप्रमाणात असते. कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणं पाहिजे. प्रोटीन्स वाढवणं म्हणजे लगेच चिकन मटन वगैरे खायची सुरुवात करायची गरज नाही. आपल्या व्हेजिटेरियन शाकाहारी आहारामध्ये सुद्धा खूप चांगले घटक आहेत जे आपल्याला तंदुरुस्त आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात देऊ शकतात. सगळ्या युवा वर्गाला तर मी सांगेल की निरोगी, सुदृढ आणि दीर्घ आयुष्य राहायचं असेल तर आपल्या आजी आजोबा आईवडिलांचा आहार जो आहे तो अंगीकृत करा. बॅलन्स्ड डाएट ठेवा. रोज व्यायाम करा. कमीत कमी आठवड्यातनं 5 दिवस अर्धा तास का होईना व्यायाम केला पाहिजे. आपल्या वजनाकडे नियंत्रण ठेवा, वजन वाढवू देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं, झोप. 8 तास शांतपणे झोप लागणं गरजेचं आहे, कारण ते आपल्या बॉडीला एक प्रकारे डिटॉक्स करायला पण मदत करते. ती आपल्या बॉडीला इन्फ्लमेशन कमी करायला पण मदत करते आणि दुसऱ्या दिवशी फंक्शनिंग करायला सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही 8 तास शांततेत जर कधी झोपला तर जग काही स्टँड स्टील होणार नाही आहे. हलणार नाही आहे. ते तुम्ही त्यांचं झोपा ते, शांत. तुम्ही शांततेत झोपा, व्यसनांपासून दूर राहा आणि एन्जॉय युअर लाईफ. लाईफ इज ब्युटिफुल, दॅट्स व्हॉट आय से. वाव. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधताना. सगळ्या गोष्टींचा आढावा यामध्ये झालेला आहे. तर नक्कीच सगळे काळजी घेतील आणि यामधून काहीतरी शिकतील अशी आशा करूयात. आणि थांबूयात या मुलाखतीमध्ये. आपण पुन्हा एकदा द हेल्थ पॉडकास्टमध्ये इथे आलात आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.